मी जो विचार केला आणि ते माझ्यासोबत तसं झालं असं कधी होतच नाही. कारण आज माझ्यासोबत ना तसंच झालं. सकाळी मी एवढ्या उत्साहाने कामाला लागली. मस्त अशी ही 2-3 ब्लँकेट मशीनला लावली. त्यानंतर हाताने साड्या धुवायच्या होत्या मला, कारण मी मशीनला साड्या लावत नाही. त्यामुळे मी 3-4 साड्या भिजत ठेवल्या होत्या शॅम्पूमध्ये. तर त्या मला धुवून घ्यायच्या होत्या. तर आता काही जणांना वाटेल, "अरे किती गंदी ही बाई 3-4 साड्या म्हणजे बाशी काढून ठेवते आणि नंतर धुते." पण तसं नाही. आमच्याकडे ना खूप असा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि पाऊस पण भरपूर असा चालू होता. भरपूर दिवस ऊनच इकडे पडलं नाही. जी डेली यूजची कपडे होती ती देखील वाढत नव्हती. म्हणून मग मी त्या साड्या तशाच ठेवलेल्या होत्या आणि आज त्यांचा फायनली मुहूर्त निघालेला आहे धुवायचा. सकाळी जेवढ्या जोशने काम सुरू केलं तेवढंच ते हळू नंतर होत गेलेलं आहे. तुम्हाला पुढे दिसेलच. तर हे बघा ब्लँकेट वगैरे मी टाकली बाहेर आणि त्याच्यानंतर आता मी डायरेक्टच वरती आलेले आहे पाणी चेक करायला. तर हे बघा अर्ध्यापेक्षा देखील म्हणजे टाकी कमी आहे आणि हे मला आता दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एवढं पाणी वापरायचं आहे. तसं खाली नळ चालू होता तेव्हा मी बरंच पाणी भरून ठेवलं होतं. त्यात मी साड्या वगैरे धुवून घेतल्या. तर आता डेली यूजचे कपडे लावायचे की नाही हा प्रश्न होता. तर होतं थोडंफार पाणी, म्हणून मग मी डेली यूजचे कपडे लावून दिली होती मशीनला. तेवढ्या पाण्यात कपडे होतील आणि आमचं क्वार्टर खाली असल्यामुळे थोडंफार पाणी खाली येत राहतं. तर ते मी भरून ठेवणार म्हणजे दिवसभर वापरायला. तर हे बघा इथं साड्या वगैरे धुवून झाल्या आणि त्यानंतर जो मला आळस आला ना, कसाबसा मी स्वयंपाक केला. दुपारी थोडी झोपली आणि त्यानंतर डायरेक्ट मी 3-4 वाजता उगवलेली आहे आता कॅमेरासमोर. तर इथं मी आता आहे ना ब्लाऊज कटिंग करते. आता पण मी म्हणजे अगदी जोशमध्ये उठली होती, की चला आता ब्लाऊज कट करून अर्धं तरी शिवूनच व्हायला पाहिजे. पण मी फक्त इथं ब्लाऊज कट करून ठेवलं आणि पुन्हा माझा जो स्लो मोशनमध्ये मूड गेला, तर तो काही पुन्हा फास्ट मोशनमध्ये आलाच नाही.